नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ऊर्जा जेव्हा शौर्यला जाऊन भेटते तेव्हा शौर्य कसा कोमातून बाहेर येतोय, नक्की काय होतंय, ऊर्जाचे कोणते शब्द हे शौर्यला जगण्याची ताकद देत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे ऊर्जाला खूप टेन्शन आलेलं असतं, ऊर्जाला सुचत नसतं तिला काय होतंय काय नाही, या कोणत्याच गोष्टींचं तिला काहीच कळत नसतं आणि ऊर्जा मात्र वेड्यासारखी बोलत असते। तेव्हा पूर्वा तिच्या जवळ येते आणि तिची समजूत घालू लागते, तिला सांगू लागते, ऊर्जा ऐक तू, अगं नाही आलेला, कारण ऊर्जा कोणतं फोन आलेला नसला तरीही तिला असं वाटत असतं की माझ्या फोनवर फोन आलाय, शौर्य शुद्धीवर आलाय, शौर्य माझ्याशी बोलतोय, अशा गोष्टींचे तिला भास होऊ लागलेले असतात। पूर्वा तिला म्हणत असते, अगं नाही ऊर्जा, तुला फोन नाही आलेला, मोबाईलची रिंग नाही वाजलेली, पण ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते। ऊर्जा म्हणत असते की मला आलाय, मला शौर्याचा फोन आलाय आणि मला माहिती आहे शौर्याने मला फोन केलेला आहे, असं ती बोलत असते। पूर्वा तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करते, ऊर्जा ऐकून घे, आधी शांतपणे ऐकून घे ऊर्जा, असं म्हणत पूर्वा तिला सांगत असते। परंतु ऊर्जा मात्र ऐकायला तयार नाही। ऊर्जा म्हणत असते की नाही, मला शौर्याचा फोन आलाय, मला सांगितलं होतं शौर्याने, मला तो फोन करणार आहे, या सगळ्या गोष्टी तिच्या चालू असतात। आई म्हणत असते, अगं भानावर ये तू, तुला कळत नाहीये, तुला भास होत आहेत, लक्षात येते का तुझ्या, पण ही मात्र ऐकायला तयार नसते। हिचं एकच सुरू असतं की नाही, मला फोन आलेला आहे आणि मला माहिती आहे, एवढंच ती बोलत असते। तेवढ्यात आई म्हणते, अगं चल, मी तुला ना डोक्याला तेल लावून देते जरा, कारण तुला हळद टाकलेलं दूध दिलं होतं, तुला थकवा जास्त आलाय हे मलाही माहिती होतं, पण तू काय ते घ्यायलाच तयार नाहीये, असं म्हणत आई तिला बोलत असते। पण ऊर्जा म्हणते की नाही थांब, फोन आलाय, पुन्हा तिचं तेच चालू होतं। तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला जातो, पण तिला गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात, तिच्या डोक्यात नको ते विचार चालू झालेले असतात। तिला फक्त एवढंच वाटत असतं की नाही, मला जे वाटतंय तेच योग्य आहे आणि मी जे बोलते तेच योग्य आहे, सगळं त्याच पद्धतीने होतंय। तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही तिला कळत नाहीये। शेवटी ती फोन कानाला लावून मोठमोठ्याने बोलत असते। ती म्हणत असते की नाही, मला माहिती आहे काय झालंय, मला माहिती आहे हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात आलेल्या असतात, पण तिला कळतच नसतं की या सगळ्यावर आपण काय उपाय करायचे आणि काय मार्ग काढायचे, कसं बोलायचे, या गोष्टींचा विचार मात्र ती करत आहे। त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे आई तिच्या हाताचा फोन काढून घेते आणि म्हणते, बाद झालं ऊर्जा, मी तुला खूप वेळ झालं समजवण्याचा प्रयत्न करते, तुझ्या लक्षातच येत नाहीये, अगं तुला भास होत आहे, तुला फोन वगैरे कोणाचा आलेला नाहीये, बघ रिंगी वाजलेली नाहीये फोनची, चल मी तुला सांगितलंय ना, असं म्हणत आई तिला हट्टाने आता बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की चल, असं म्हणत आईने तिला सगळं सांगितलेलं असतं। आणि त्याचबरोबर तिकडे हर्षवर्धन सुद्धा डॉक्टरांबरोबर बोलत असतो। हर्षवर्धनचं म्हणणं असतं की डॉक्टर नक्की काय झालंय, कारण डॉक्टर भागवतांवर पूर्ण विश्वास आहे, तर डॉक्टर भागवतांना त्यांनी त्या हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलेलं आहे। हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की हे बघा, आम्ही त्यांना जेवढी चांगली ट्रीटमेंट द्यायची आहे तेवढी देत आहे, पण तुमचा जर डॉक्टर भागवतांवरतीच विश्वास असेल तर तुम्ही त्यांना बोलवू शकता। आता डॉक्टर भागवत आलेले असतात, ते म्हणतात की काही रिपोर्ट आहेत ते मी एकदा चेक करून घेतो आणि त्यानंतर आपण ठरवूया काय करायचं आहे ते। मग डॉक्टर भागवतांना हर्षवर्धन सांगत असतो की नक्की तुम्ही एकदा चेक करून घ्या, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। डॉक्टर भागवत हे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यामुळे यांना असं वाटत असतं की डॉक्टर भागवत जे बोलतील ते अगदी बरोबर असेल, त्यामुळं यांना ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी वाटत आहेत त्या पद्धतीने सगळं बोलणं झालेलं असतं। इकडे घरी सगळेजण रडत असतात, शौर्याची तब्येत खूप क्रिटिकल आहे, शौर्याला जे काय होत आहे त्याचा त्रासही त्याला होत आहे, पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की हे मानसिक आहे, त्याची जखम तर भरली गेलेली आहे, पण बाकीच्या गोष्टींमुळं असं काहीतरी घडलेलं आहे, त्यामुळं हा सगळा त्रास होतोय। इकडे आदित्य सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो। आदित्यच्या फोनवरती आता हर्षवर्धनचा फोन आलेला आहे। हर्षवर्धन सांगत असतो की हे बघ, तिथं मी तुला काय सांगतोय ते लक्षात घे, ती घरी कोणाला काहीच असं सांगू नकोस, असं हर्षवर्धन सांगत आहे, कारण डॉक्टर भागवत आलेले आहेत, ते चेक करत आहेत, त्यानंतर आपल्याला कळेल की काय होणार आहे, असं हर्षवर्धनने आदित्यला सांगितलेलं असतं। आणि क्रिटिकल म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की अजूनही शौर्याची कंडिशन ही क्रिटिकलच आहे, आपण फार काही करू शकत नाही। आता डॉक्टर भागवतांवर आपला पूर्ण विश्वास आहे, विजयालाही सांग आणि घरचं तू हँडल कर, आणि त्याचबरोबर ऑफिसकडे मला लक्ष देता येणार नाही, ऑफिसचंही तुला बघावं लागेल, असं हर्षवर्धनने सांगितल्यानंतर आदित्य मात्र म्हणतो की हो डॅड। सगळेजण तिथं असतात,
घरातल्या सगळ्यांची काळजी घे असंही सांगितलं जातं. कारण काहीही झालं तरीही या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा क्रिटिकल आहेत आणि हर्षवर्धन अगदी व्यवस्थितपणे त्या गोष्टी हँडल करत आहे. कारण आत्ता हर्षवर्धनच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं आहे. नक्की शौर्य आणि ऊर्जा यांचा काय संबंध आहे? ऊर्जा आणि शौर्य कसे काय एकमेकांना ओळखतात? असे अनेक प्रश्न पडलेले आहेत. इकडे विजय आदित्यला विचारत असते की काय झालं नक्की? काय म्हणाले तुझे डॅड? सांग मला, शौर्य कसं आहे? आदित्य म्हणतो की मॉम, आत्ताही शौर्याची कंडिशन क्रिटिकल आहे. डॅडनी सांगितले डॉक्टर भागवत आलेले आहेत. बघूया पुढे काय होते. त्यांनी एकदा चेकअप करून घेतलं की. आता दिव्या तिथे असते आणि दिव्या विजयाला बोलायला जाते की होईल शौर्य बरा, नका काळजी करू. पण आता मात्र विजया जाम भडकते आणि विजया म्हणू लागते की हे सगळं झाले ते तुझ्या बहिणीमुळे झाले, या सगळ्याला जबाबदार तू आहेस. असं म्हणत विजयाने ओरडाओरडा करायला सुरुवात केलेला असतो. दिव्याची पूर्ण वाटच लागलेली असते. कारण दिव्याला कळायचंच बंद होतं. दिव्याला असं वाटत असतं की आपण ह्या पद्धतीने जर बोललो तर सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. पण तसं काहीही घडलेलं नसतं. उलट दिव्याच्याच अंगलट सगळ्या गोष्टी आलेल्या असतात. इकडे विजयाला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी विजया मात्र ऐकायला तयार नाही आहे. आणि ऑब्व्हियसली तिचा मुलगा आज मरणाच्या दारात आहे तर तिने काय ऐकावं ह्या गोष्टी, हेही तेवढंच बरोबर आहे. त्यानंतर इकडे हर्षवर्धन आता शौर्याच्या रूममध्ये येतो आणि शौर्याशी बोलू लागतो. त्याचवेळी हर्षवर्धन शौर्याला म्हणत असतो की शौर्य उठ, खूप प्रश्न पडलेत. हर्षवर्धन मनातल्या मनात बोलत असतो, खूप प्रश्न पडलेत, त्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत. आणि शौर्य, जोपर्यंत तू बरा होत नाही तोपर्यंत मला नाही कळणारे हे सगळं काय आहे. मग हर्षवर्धनला आठवत असतं हर्षवर्धन जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेलं असतो तेव्हा स्वतः तिथे ऊर्जा त्याला दिसते. तेव्हा त्याने विचारलेलं असतं की ही मुलगी इथं काय करते. तेव्हा कुमुदिनी मॅडम सांगतात की तिने शौर्याला इथे हॉस्पिटलला आणलेलं आहे. आज शौर्याची जी कंडिशन आहे ती सगळी सांगितली जाते आणि शौर्य इथे आलेला आहे तो फक्त आणि फक्त तिच्यामुळं. म्हणजे तिनं जर हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर शौर्याच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडू शकलं असतं असं सांगितलं जातं. आता मात्र हर्षवर्धनला कळत नसतं की या सगळ्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टींमागे काय आहे, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. असे अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं काही केल्या मिळत नसतात. आता मात्र हर्षवर्धन म्हणतो की जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाही शौर्य तोपर्यंत मला कोणत्याच गोष्टींबद्दल काहीच कळणार नाही आहे, असं हर्षवर्धनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ऊर्जाच्या बाबतीत त्याला कळत नाही आहे ऊर्जा नक्की का, ऊर्जा आणि शौर्य या दोघांमध्ये काय चालू आहे. आता हर्षवर्धनला आत्ता शौर्य बरा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत शौर्य बरा होत नाही तोपर्यंत कुठल्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार नाहीत. आणि जर का शौर्यावरती कोणी हल्ला केलेला असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा मी सोडणार नाही, असं चाललेलं असतं. आता डॉक्टर भागवत येतात. हर्षवर्धन शौर्याच्या रूममधून बाहेर येतो. डॉक्टर भागवत म्हणू लागतात की हे बघा, मी सगळं चेक केलेलं आहे, अगदी व्यवस्थित अशी ट्रीटमेंट चालू आहे, कोणत्याही गोष्टीबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. हर्षवर्धनचं म्हणणं असतं की काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना, मग का माझा शौर्य बाहेर का येत नाही आहे. तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की हे बघा, पहिलं त्याच्यावरती गोळी कोणी चालवली ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. कारण जोपर्यंत ही गोष्ट कळत नाही तोपर्यंत पुढच्या बाबतीत आपल्याला काहीच कळत नाही आहे. कारण तो कोमातून बाहेर येणं गरजेचं आहे. तो कोमात गेलाच कसा हा प्रश्न उद्भवतोय. कारण आत्ता त्याची कंडिशन जी आहे ती फक्त आणि फक्त तो मानसिक धक्क्यामध्ये आहे, त्यामुळे अशी झालेली आहे. हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो. डॉक्टरांनी असं का सांगितलं हा एकच प्रश्न उभा राहतो. तेव्हा मात्र इकडे डॉक्टर म्हणत असतात की जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की तो कोमात का गेलाय तोपर्यंत आपल्याला पुढच्या बाबतीत काहीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला डॉक्टर. डॉक्टर म्हणत असतात की हे बघा, मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला, कारण त्याला मानसिक ताण आलेला आहे आणि मानसिक धक्क्यामुळे तो कोमात आहे. कारण त्याला गोळी लागलेली होती, गोळी काढलेली आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती जी ट्रीटमेंट चालू आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित सुरू आहे, कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे. मग हे सगळं का, मग असं का होतंय, असं डॉक्टरांनाही प्रश्न पडलेले असतात आणि डॉक्टर त्याबद्दल हर्षवर्धन बरोबर बोलत असतात. इकडे
ऊर्जाची अवस्था पुन्हा तशीच झालेली असते. ऊर्जाला कळत नसतं की आपण काय करतोय, आपण कोणत्या गोष्टीचा विचार करतोय, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत, या कोणत्याच गोष्टीबाबत ऊर्जाला कळत नसतं. आणि त्याचवेळी पूर्वा तिला समजूत घालायचा प्रयत्न करत असते, तिच्या डोक्याला तेल लावून देत असते. मोबाईल वाजलेला असतो, ऊर्जा मेसेज पाहते, तिला धक्का बसतो. पूर्वा म्हणत असते की ऊर्जा, नाही आलेला त्यांचा मेसेज, त्या करते बोललेत ना तुला मेसेज, मग जरा शांत हो ना तू, जरा ऐकून तरी घे, असं काय करतेस, असं पूर्वा तिला समजून सांगत असते. पण ऊर्जा मात्र ऐकायला तयार नाही आहे. ऊर्जाचा एकच हट्ट आहे की नाही, मला बघू दे मेसेज. आणि जेव्हा ऊर्जा मेसेज बघते तेव्हा ती आईला सांगते की कुमुदिनी मॅडमचा मेसेज आला आहे. शौर्याची कंडिशन अजूनही क्रिटिकल आहे. कारण इतक्या वेळ ऊर्जा कुमुदिनीच्या मेसेजची वाट बघत होती आणि अखेर त्यांचा मेसेज आलेला असतो आणि त्या मेसेजमधून स्पष्ट झालेलं असतं ते म्हणजेच शौर्याची कंडिशन क्रिटिकल आहे आणि त्याच्यावरती उपचार होणं गरजेचं आहे. आता मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऊर्जा पुन्हा रडायला सुरुवात करते. ऊर्जा म्हणत असते, हे सगळं माझ्यामुळं झालं आहे, या सगळ्याला जबाबदार मी आहे. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी हर्षवर्धन घरी आलेला असतो, नाश्ता करायला बसलेला असतो. विजया त्याला विचारत असते की काय झालंय नक्की, कसं आहे शौर्य, काय होतंय हे सगळं, असं विचारते. तेव्हा मात्र हर्षवर्धन एकच सांगत असतो की शौर्याची कंडिशन क्रिटिकल आहे. मला कळत नाही आहे की शौर्याच्या बाबतीत हे सगळं काय झालं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेत, ह्याच गोष्टी मला कळत नाही आहेत आणि आपल्याला याबद्दलच बोलायचं आहे. त्याचबरोबर इकडे शौर्यबद्दलच सगळेजण विचारत असतात आणि तेवढ्यातच फोन येतो. कारण डॉक्टर भागवत आलेले आहे, डॉक्टर भागवतांनी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. मग हे सगळं काय घडतंय, असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात. कारण डॉक्टर भागवतांवरती पूर्ण विश्वास आहे. मग डॉक्टर भागवतांनी ट्रीटमेंट देऊन पण शौर्य का रिस्पॉन्ड करत नाही, असे प्रश्न इकडे सगळ्यांना पडलेले आहेत. आणि नेमकं त्याच वेळेस आता मात्र तिथे सगळेजण बसलेले आहेत आणि विचारत आहेत. मग हर्षवर्धन तसाच उठतो, काही खात नाही आणि तो जायला निघतो. जेव्हा तो जायला निघतो तेव्हा तिथे विजया म्हणते की मी पण येते. तो म्हणतो की चालेल चल. बाकी सगळेजण म्हणत असतात. पण बाकी सगळ्यांना इकडे त्याने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र आता इकडे सगळेजण सांगत असतात. तेवढ्या दिव्या त्याने म्हणते सगळे गेले, मी राहिले ना, मला पण जायचं होतं. तेव्हा सगळे म्हणतात की त्याची काही गरज नाही आहे, कारण तसं सांगितलंय की तुम्ही येऊ नका म्हणून. त्यावर मात्र ती म्हणते की आदित्यला कॉफी घेऊन जायची आहे. तेव्हा बाकीच्या दोघीजणी म्हणतात की कॉफी इथून घरून घेऊन जायची काहीच गरज नाही आहे, कारण काहीही झालं तरीही कॉफी कॅफेटेरियामध्ये मिळते. त्यावेळेस तिचं असं म्हणणं असतं की कॅफेटेरियामध्ये कॉफी मिळते, पण तुझ्या भावाला माझ्या हातची कॉफी आवडते, असं ती आवर्जून सांगते. तेव्हा मात्र आजी म्हणते की बाद झालं आणि ती म्हणते की मला जायचंच आहे. मग इकडे आजी सांगत असते की अजिबात नाही, काही झालं तरीही तू एकटीनं जायचं नाही, मी येते. आणि तो कॉफीचा जो काही बहाणा चालू आहे ना तो बंद कर, कारण काही झालं तरी तू किती खोटारडी आहेस ते आम्हाला माहिती आहे. इकडे पूर्वा ऊर्जाला समजवत असते. सकाळी उठल्यानंतरही ऊर्जाचं तेच सुरू असतं, आज शौर्याची जी अवस्था झाली ती माझ्यामुळं झाली, या शौर्याच्या अवस्थेला मी जबाबदार आहे, असं म्हणत ती तिथे बोलायला सुरुवात करत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, आणि त्याचबरोबर आता पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्याचा दोष तू स्वतःला देऊ नकोस, याच्यामध्ये तुझा काहीही दोष नाही, असं आवर्जून ती सांगते. तरीही ही मात्र ऐकायला तयार नसते. तेवढ्यातच तिला फोन येतो आणि फोनवरती ऊर्जा, तिला खूप मोठा धक्का बसतो. ऊर्जा जोरात ओरडते. तेव्हा तिला पूर्वा विचारते काय झालं. ऊर्जा काहीच बोलत नाही. म्हणजे शौर्याची कंडिशन नक्कीच क्रिटिकल झालेली आहे आणि म्हणूनच ऊर्जाला एवढा मोठा धक्का बसलेला आहे. आणि ज्यावेळेस ऊर्जा हे सगळं बोलते तेव्हा मात्र इकडे पूर्वालाही तेवढाच धक्का बसतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता ऊर्जा ही शौर्याला भेटायला आली. म्हणजेच हे सगळं खरं तर आजींनी केलेलं आहे. आजींना माहिती आहे की जोपर्यंत शौर्य आणि ऊर्जा या दोघांची भेट होत नाही
तोपर्यंत शौर्य बरा होणार नाही ही गोष्ट त्यांना चांगलीच माहिती आहे. कारण शौर्याच्या मनावर कोणतं दडपण आहे, कोणतं टेन्शन आहे हे फक्त आणि फक्त कुमुदिनी आजींनाच माहिती आहे. मग शौर्याच्या जवळ ऊर्जा येते आणि बोलायला सुरुवात करते. काय चाललंय शौर्य तुझं? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. तू असा कोमात बसलाय. एवढं सगळं तू मला सांगत होता. मान्य आहे, माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्यावर अविश्वास दाखवला. पण आता मी तुला सांगते ना, मी नाही जगू शकत आहे. तर तू माझं काय ऐकत नाहीये? असं म्हणत ती शौर्याला तिथे जाब विचारत आहे. आणि शौर्य कोमात आहे त्यावेळेस तिला धक्का बसलेला असतो. त्याच वेळी शौर्याला ती प्रश्न विचारते की सांग मला. आणि शौर्याला म्हणते की माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. रडत असते आणि तिच्या डोळ्यातले अश्रू जे आहेत ते शौर्याच्या हातावरती पडतात. त्याच वेळी बीपी जो आहे तो फ्लक्च्युएट होऊ लागतो. मशीनवरती आकडे चेंज होऊ लागतात. आणि शौर्याने चक्क डोळे उघडलेले आहेत. कारण ऊर्जाने सांगितलंय की तिचं शौर्यवरती खूप प्रेम आहे. आणि त्या क्षणी शौर्य शुद्धीवरती आलेला आहे. ऊर्जाला इतका आनंद होतो. ती म्हणते शौर्य तू जागा झालास. आणि शौर्य ऊर्जाकडे पाहतोय. खरं तर ऊर्जाच्या प्रेमाच्या ताकदीने शौर्याला मृत्यूच्या दाढेतून माघारी आणलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.